नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं दोन प्रवासी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण एका नवीन जागेला भेट द्यायला चाललो आहे। ते सुद्धा खूप जुनं मंदिर आहे। तर गिरेमध्ये मंदिर आहे ते। तर मी तुम्हाला ते मंदिराचं नाव आहे ना पुढे जाऊनच सांगेन। त्याच्या आधी हा रस्ता आहे खाली जायला, घाट आहे, खूप सुंदर असा रस्ता आहे। तर आता आपण इथून निघूयात पुढे आणि बघूयात ते मंदिर म्हणजे कसं काय। तर मित्रांनो, आता आपण खाली घाट उतरतोय। सुंदर रस्ता आहे। कोकणामध्ये फिरायची मजाच वेगळी आहे, कारण पूर्ण शांतता आहे आजूबाजूला, जास्त किलबिलाट नाही आहे। पक्ष्यांचा आवाज आहे बाजूला, गाड्यांचा आवाज बिलकुल नाही आहे। रस्त्याला कोणी नाही आहे, फक्त आपली गाडी आणि आपण आणि हा समोरचा निसर्ग। बाजूला वाडी आली, नाव नाही माहिती वाडीचं काय, पण सुंदर आहे वाडी। सगळी कौलारू घरं आहेत। मित्रांनो, हा बघा इथे बोर्ड लागला आहे रामेश्वर मंदिराचा। हा जो रस्ता आहे ना इकडे, तिकडनं आता आपल्याला जायचं आहे पुढे, आतमध्ये मंदिर आहे। तर मग निघूयात आता आपण मंदिराकडे। हे बघा मित्रांनो, या पायऱ्या आहेत वरती जायला। वरती जाऊया आपण। तर मित्रांनो, आता आपण वरती आलोय। तिथे पाठीमागे बघा, छान आहे, खूप पूर्ण उघड आहे, पठार आहे। तिकडे एक लक्झरी लागली आणि आपण इथनं आलो वरती। इथे आहेत ना काही जे मूर्ख लोक आहेत ना, त्यांची नावं लिहिले ते बघा। आणि इथून हे खाली आहे ना, हा बघा गेटच्या इथून, हे इथून खाली जायला हा रस्ता आहे। आणि समोर बघताय ना ते कौलारू ते मंदिर आहे। आता या 3 ते 4 वर्ष झाली या गोष्टीला। त्यातली जी मूर्ती आहे ना, ती चांदीची मूर्ती होती देवाची, ती काही चोरांनी पळवून नेली मूर्ती। म्हणजे आता काय बोलणार, देवच पळवून नेले। आणि ही खाली बघताय ना, ही वाट आहे। 2 डोंगरांच्या मधून हा रस्ता गेलाय खाली जायला। खूप सुंदर असा वाट आहे हा, पावसातून खूप छान वाटतं इथून जायला खाली। आणि बाजूला आहे ना, 1 मिनटं थांबा, तुम्हाला मी जाऊन दाखवतो। तर मित्रांनो, ही बघाल ना खाली, तर 2 डोंगरांच्या मधून ही वाट आहे मंदिराकडे जायला। आणि हे जे समोर आहे ना, हे रामेश्वराचं मंदिर आहे। आणि हा बाजूला आहे ना संपूर्ण हिरवगार झाडी आहे, म्हणजे डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आहे। खूप सुंदर परिसर आहे बाजूचा। तर आता आपण इथून खाली जाऊया आणि मंदिर पाहूया। कौलारू मंदिर आहे, तुम्ही बघत असाल तर खूप जुनं मंदिर आहे। तर मग आता आपण निघूया मंदिर बघायला। तर मग मित्रांनो, आता आपण गेटमधून आत जाऊया। जसं आत आपण जाऊ ना, तसं इथे 2 पहारेकरूंना बसण्यासाठी इथे जागा आहेत, अशा खोल्या आहेत, तशा खोल्या आहेत छोट्याशा लक्ष ठेवण्यासाठी। आणि हे बघा पूर्ण उतरंड आहे, त्याच्यामुळे थोडं सावकाश जा खाली। घसरण्याची काय गरज नाही आहे, कारण दगड आहे खाली। आणि बाजूला हे बघा पकडायला सुद्धा आहे, म्हणजे घसरायला नको म्हणून। पावसामध्ये पाणी येत असेल ना, त्याच्यामुळे हे बाजूला दिले तसे पकडायला। हे बघा भिंतीमध्ये बघा, हे कशासाठी केलं आहे माहीत नाही। तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून सांगा की असं हे भिंतीमध्ये का करतात, ते म्हणजे कशासाठी करतात। सुंदर वाट आहे ही। आणि आता इथे 1 मिनिट थांबा, हे बघा बाहेर बघा खूप ऊन लागतंय। म्हणजे आतमध्ये आता आलो ना,
की एकदम थंड वाटायला लागलं आहे. तर मित्रांनो हे बघा, आपण आतमध्ये चाललो आहे. खूप छान वाटते. हे पूर्ण डोंगर होता हा, तो असा तासून आहे ना डोंगर, हा रस्ता बनवला आहे. आणि त्याच्या खाली तिथे मंदिर आहे. कमाल आहे एकदम. डोंगर तासला आहे बघा ना किती, एकदम कट टू कट एकदम तासला आहे तो. खूप बघण्यासारखं मंदिर आहे. आणि हे गिरिया गावामध्ये, म्हणजे आपला विजयदुर्ग किल्ला आहे ना, जवळपास आता इथून एक 3 ते 4 किलोमीटरच आहे, जास्त लांब नाही आहे. तर हे गिरिया गावामध्ये, तर कधी आलात ना या साईडला तर नक्की या मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये मूर्ती देखील आहे. अजून एक जुनी एक मूर्ती होती, ती जी मूर्ती चोरीला गेली तुम्हाला बोललो ना मी, चांदीची. तर अजून एक मूर्ती आहे, तर ती देखील आपण बघूया पुढे जाऊन काय काय आहे ते मंदिरामध्ये. तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश करू ना, त्याच्या आधी इथे एक खूप मोठी घंटा आहे. हे बघा, आणि मंदिराच्या समोरच 1 2 3 4 5 6 7 दीपस्तंभ आहेत समोर. आणि त्यांच्या जे बाजूला इथे तुळशी वृंदावन आहे. हे बघा, हा गाभारा आहे. पुढे आज जाऊया आपण. तर मित्रांनो हे पुढे बघताय ते मंदिर आहे. तर मंदिरात जाण्यापूर्वी आपण मंदिराची माहिती घेऊया. हे बाबा आहेत. बाबा आपलं नाव काय? चंद्रकांत नारायण पुजारी. चंद्रकांत नारायण पुजारी असं त्यांचं नाव आहे. तर बाबा हे मंदिराची आम्हाला जरा थोडक्यात माहिती सांगा. असं बोलतात की खूप जुनं मंदिर आहे. हो, जवळपास 3 शतकांचं मंदिर आहे. 3 शतकाचं मंदिर आहे. मूळ गाभा जो आहे, आणि शिव मंदिर आहे पहिलं ना? हो. ती पिंडी जी आहे ती स्वयंभू आहे. हां, स्वयंभू असल्यामुळे कोणाला पण आतमध्ये जाता येत नाही. बरोबर. पुजारी शिवाय. बरोबर. त्याचा वरचा भाग आहे हां, तो शिवकालीन आहे. हो. आणि हा सभा मंडप आहे हां, तो पेशवेकालीन आहे. हा सभा मंडप पेशवेकालीन आहे. बरोबर. आणि जो नंदी आहे हां, या देवळातला, हा थोडा तिरपा आहे. हां, तो आतमध्येच आहे. आतमध्ये आहे. हो. तो तिरपा असल्यामुळे कसा किरणोत्सव होतो. हां, 12 डिसेंबर आणि 31 काहीतरी सप्टेंबरला असा काहीतरी किरणोत्सव होतो. हो. तो पिंडीवर किरणं पडतात हं. सूर्याची. आणि ही बाजूची तटबंदी जी आहे ती संभाजी आंग्रेंनी केलेली आहे. अच्छा, ही तटबंदी आहे. महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रेंचे म्हणजे 2 खूप नंबर. मोठा इतिहास आहे या मंदिराला. हो, कान्होजी बरोबर. आंग्रेंचे 2 नंबर मुलगे. हो. त्यांनी ही तटबंदी केलेली आहे. हं. ही घाटी त्यांनीच केलेली, खोदलेली आहे. ही जी घाटी आहे ती. त्यांनीच खोदलेली आहे. हं. तर आणि संभाजी आंग्रेंची समाधी त्या बाजूला आहे. अच्छा, त्या बाजूला तिथे जाता येतं ना? जाता येते. बरोबर. त्यांच्या 3 राण्या आणि हं. 4 दाशा अशी त्या समाधी आहेत हं. त्यांच्या. असं ते आहे म्हणजे. तर मित्रांनो आपल्याला बाबांनी खूप छान माहिती सांगितली मंदिराची. तर आता आपण आज जाऊन मंदिर बघूया पुन्हा पुढे कसं काय आहे ते. तर आता बाबा जेवायला चालले, दुपारच्या वेळ झाली आणि मी सुद्धा दुपारी चालू आहे. तर आता ते जेवून येतील, मग आपण मंदिर बघूया पुढे जाऊन, कारण तेच आपल्याला माहिती देतील पुढे आतमध्ये. आता तुम्ही सभा मंडपातून ध्यान मंदिरमध्ये प्रवेश केला. हे ध्यान मंदिर आहे. आणि हा मूळ गाभा समोर आहे. समोर मूळ गाभारा आहे. हा जो मूळ गाभारा आहे. बाबा एक विचारायचं होतं, हां, हा जो नंदी बघतोय ना तो तिरका आहे थोडासा, हा बघा. तर हे तिरका असण्याचं कारण काय? किरणोत्सव होतो इथे. किरणोत्सव होतो. अच्छा. 21 डिसेंबर आणि हो का मंडई. 31 सप्टेंबर असा किरणोत्सव होतो. म्हणून किरण पडतात ती पिंडीवर पडतात. अच्छा, म्हणजे वरून जी किरणं पडतात ती पिंडीवर नंदीवरती ती पिंडीवरती पडतात. हम्म.
आणि हे जे आहे हे स्वयंभू आहे, कोणी बसवलेलं नाही. आणि मंदिरात जाण्यापूर्वी तिथे बाहेर बघाल तर आपण गणपतीची देखील मूर्ती येते पाषाणामधली. चला बाबा दाखवूयात. ही पिंडी जी आहे ही स्वयंभू आहे. आपण हात जाऊन बघूया का? आतमध्ये नाही जात आहे, पुजारींशिवाय. पुजारींशिवाय नाही. अच्छा, आता तर मी मी जरी तुम्हाला पुजारी असलो तरी मला आतमध्ये प्रवेश नाही. प्रवेश नाही, आतमध्ये प्रवेश नाही. हे बघा म्हणजे तुम्ही इथूनच काय ते करायला आतमध्ये अजिबात प्रवेश नाही आपल्याला, नाही, किंवा कोणालाच प्रवेश नाही. कुणाला नाही. फक्त ब्राह्मण आणि पूजा. हां बा, ही जी मूर्ती आहे ही 2009 साली चोरीला गेली आहे. अच्छा. 2009 साली चोरीला गेल्यानंतर 2022 साली गावीच लोकांच्या साह्याने वगैरे सगळं हे करून ही मूर्ती आणून बसवली. म्हणजे ही मूर्ती कधीपासून होती इथे? ती महाराजांच्याच काळातली होती. महाराजांच्या शिवकालीन होती. शिवकालीन मूर्ती होती. ती 35 किलोची होती आणि आता ही आहे ती 25 किलोची आहे. 25 किलोची. आता हे CC कॅमेऱ्यावर लागलं आहे आणि हे बंदिस्त करून ठेवलं आहे. पूर्वी ती खुल्ली होती. खुल्ली होती अशी. खुल्ली. ते समोर बघाल ना तर इथे हे जे भिंतीवरती चित्र रेखाटलं आहे ना ते आता नव्याने काम सुरू आहे. तर त्याच्याबद्दल मी विचारत होतो बाबांना की बाबा हे नव्याने काढतायत, तर याच्या आधीसुद्धा होतं का? होतं. पूर्वीची म्हणजे पेशवेकालीन ही चित्र आहे. पेशवेकालीन चित्र आहेत. हां. ते आता आणि नष्ट याच्या झाले. मंदिराच्या चारही बाजूला आहे. ते चारही बाजूला आहेत मंदिराच्या. चारही बाजूला रामायण महाभारत असं ते हम्म. हे केलेलं आहे, रेखाटलेलं आहे. अच्छा, मग ते आता नष्ट झालेत म्हणून त्याचं पूर्ण आता पुण्याचं काम चालू आहे. आता पुनर्वसन करतात त्याचं. पुनर्वसन चालू आहे त्यांचं. तर आता जे पुनर्वसन करतायत त्यांना आपण भेटूया. ते तिथे आहेत पुढे वाटतं. ते कोण पुनर्वसन करतायत, खूप चांगलं काम करतायत ते. तर मित्रांनो भिंतीवर नव्याने भिंतीचित्र रेखाटण्याचं काम चालू आहे आणि हे दादा आहेत जे भिंतीचित्र रेखाटत आहेत. दादा तुमच्याकडे वेळ आहे का बोलायला? होय, बोलत दादाकडे वेळ आहे बोलायला. दादा आपलं नाव सांगा ना. मी सागर मुंडे हां. आणि पनवेलला राहतो अच्छा. आणि असे छोटे मोठे चित्रांची कामं करत असतो. आणि तुम्ही कोण आहात सगळ्यात पहिलं ते आधी सांगा. बसा, तुमच्याबद्दल आधी पहिली माहिती द्या मला. मी पुरातत्व या विषयात अभ्यासक आहे आणि हेरिटेज या विषयावरती मी सध्या काम करतो. आणि जे काय गिरिये येथील हे श्री रामेश्वराचं देवालय आहे, तर या देवालयाच्या भिंतीवरती जुने काही मंदिरावरील जी काही चित्र होती, भित्तीचित्र जी पेशव्यांच्या काळामध्ये आपल्या इतिहास काळामध्ये बनवली होती ती खराब झाली. तर त्याच्यानंतर नव्याने हे जे काही प्लास्टर करण्यात आलं त्याच्यावरती जे चित्रकाम आहे ते आता आम्ही करतोय पुण्याला. अच्छा, म्हणजे जे जसं जे पूर्वी होतं तर तुम्ही तर म्हणजे तसंच रेखाटण्याचा प्रयत्न करता. कन्झर्वेशन आणि जतन संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन आणि प्रिझर्वेशन म्हणतो आपण, बरोबर. किंवा आता याचा जीर्णोद्धारच म्हणूयात की पुन्हा पूर्वीपासून जे पूर्वीचे होते आता गेलेली आहे. त्याच आधारावरती म्हणजे जुन्या फोटोग्राफ्सच्या आधारावरती आपण पुन्हा ते चित्र रेखाटत आहोत. तर मंडळी इथे पुढे आहे ना संभाजी आंग्रे त्यांची समाधी आहे, तर ती देखील आपल्याला बाबा दाखवत आहेत पुढे. इथे बाबा इथे देखील हे दोन आहेत तिथे बघा. इथे ते काय आहे? एकच आहे. त्यांच्या 3 राण्या हां आणि 4 दास्या या बघा अशा आहेत. थांबा, चला आपण पुढे जाऊया. दाखवा बघू, जाऊन जाऊया आपण. थांबा तुम्ही इथे. हे असं आहे. हे बघा, हे जे 4 आहेत ना ते त्यांच्या दास्या. हे बघा ही हां त्यांच्याबरोबर सती गेलेल्या त्यांच्या समाधी आहेत. आणि संभाजी आंग्रे त्यांची समाधी आंग्रेची समाधी ही आहे. कोणती? ही. हे बघा, ही जी आहे ना मोठी संभाजी आंग्रेची समाधी. ही पण दंड करायची आहे. ही बघा, ही जशी जुनी आहे ना
अजूनपर्यंत तशीच समाधी आहे, त्यात काहीही बदल नाही आहे. ही बघा, थांबा, बघा याच्यामध्ये बघा, म्हणजे जी जुनी समाधी आहे ना तशीच आहे, याच्यात काहीही बदल केलेला नाही आहे. बांधकाम वगैरे बघा, हे म्हणजे खाली होती, आता हे असं बांधले आहे. आता ते बाबा बोलतात की आता डेव्हलप करणार आहे अजून चांगलं. तर मित्रांनो आता आपण बाहेर निघालोत आणि हे डाव्या साईडला आहे ना, इथे या त्यांच्या दासी आहेत ना, त्यांच्या समाधी आहेत ज्या त्या सती गेलेल्या. आणि ह्या उजव्या बाजूला आहे ना, इथे या त्यांच्या राणी आहेत दोन्ही, ते बघा, या दोन त्यांच्या समाधी आहेत. थोडंसं जवळून दाखवतो. हे बघा, याच्यावरती पाय नका देऊ, लांबनच बघा. हे बघा, या मंदिराच्या इथे बाजूलाच आहेत समाधी ही. आता याच्या पुनर्वसनाचं काम चालू आहे ना बाबा, पुनर्वसनाचं काम चालू आता. तर मित्रांनो, हे गिर्यामधलं हे बघा पाठीमागे हे जे रामेश्वर मंदिर आहे ना, याला खूप ऐतिहासिक वारसा आहे. जसं आपल्याला बाबांनी सांगितलं होतं, ते इथलेच आहेत ग्रामस्थ आणि मंदिरातले पुजारीसुद्धा आहेत. तर खूप या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. तर अशी मंदिरं आता पाहायला जास्त भेटत नाही आहे आणि खूप कमी लोकांपर्यंत अशी माहिती पोचते. तर मग हा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या मंदिराबद्दल माहिती पडेल की आपल्या कोकणामध्ये अशी मंदिरं आहेत. खूप सुंदर सुंदर मंदिरं आहेत. ती आता म्हणजे थोडीशी त्याचं मूळ बांधकाम थोडं नष्ट झालं होतं, तर आता ते पुन्हा नव्याने केलं आहे. काही काम असेल ते सुद्धा नव्याने केलं आहे. ज्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होत चालल्या आहेत, पण त्यांचा जो ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न चालू आहे. तर कधी आलात गिरे गावात तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि जर हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी रुपेश आपली रजा घेतो. बाय.